नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय वेगवान युगात आहोत. आपल्याकडे सर्व काही आहे, गाड्या, घरं, बँक बॅलन्स. पण तरीही रात्री झोपताना अचानक एक प्रश्न डोक्यात येतो की मी हे सगळं करतोय कशासाठी? माझ्या आयुष्याचा नक्की उद्देश काय आहे? आज आपण ज्या पुस्तकाची संपूर्ण कथा आणि तत्वज्ञान उलगडणार आहोत ते याच प्रश्नाचं उत्तर देतं. पुस्तकाचं नाव आहे डिस्कवर युअर डेस्टिनी विथ द मंक हू सोल्ड हिज फेरारी. लेखक आहेत रॉबिन शर्मा. मित्रांनो, ही गोष्ट आहे डार सँडरसन या माणसाची. डार हा एक अत्यंत यशस्वी उद्योजक होता. तो हॉटेल बिझनेसचा राजा होता. त्याच्याकडे महागड्या गाड्या होत्या, आलिशान घर होतं. जगाच्या नजरेत तो सक्सेसफुल होता. पण आतून डार पूर्णपणे संपलेला होता. त्याचं लग्न मोडलं होतं, त्याला झोप लागत नव्हती आणि तो एका भयंकर नैराश्यात होता. त्याला वाटत होतं की या आयुष्याला काहीच अर्थ नाही. आणि मग एक दिवस त्याच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते. डार त्याच्याच एका हॉटेलमध्ये उभा असतो आणि तिथे अचानक एक माथे फिरू माणूस बंदूक घेऊन घुसतो. तो गोळीबार सुरू करतो. एक गोळी डारच्या दिशेने येते आणि डारच्या पायाला घासून जाते. डार जमिनीवर कोसळतो. त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू नाचत असतो. तो माणूस डारच्या डोक्यावर बंदूक ठेवतो, पण काही सेकंदांनंतर तो तिथून पळून जातो. डार वाचतो, पण तो फिजिकल मृत्यूच्या दारातून परत आला असला तरी त्याला जाणवतं की तो आतून आधीच मेलेला आहे. त्या रात्री डार ठरवतो की त्याला हे आयुष्य नकोय. तो आत्महत्येचा विचार करू लागतो. आणि नेमक्या त्याच वेळी त्याच्या आयुष्यात एका माणसाची एंट्री होते. एक असा माणूस ज्याने स्वतःची फेरारी विकून हिमालयात आत्मशांती शोधली होती. तो माणूस म्हणजे ज्युलियन मॅन्टल. ज्युलियन डारला भेटतो आणि म्हणतो, डार, तुझा हा जो अपघात झाला तो तुला मारण्यासाठी नव्हता, तो तुला जागं करण्यासाठी होता. ज्युलियन डारला आत्मसाक्षात्काराचे 7 टप्पे शिकवण्याचा निर्णय घेतो. पुढची काही मिनिटे आपण डार सँडरसनसोबत या 7 टप्प्यांचा प्रवास करणार आहोत. चला, स्वतःची नियती, डेस्टिनी शोधूया. ज्युलियन डारला घेऊन एका प्रवासाला निघतो आणि त्याला पहिला टप्पा सांगतो. टप्पा 1, लिव्हिंग अ लाय, खोट्या आयुष्यात जगणे. ज्युलियन म्हणतो, डार, तू दुःखी का आहेस माहितीये? कारण तू तुझं आयुष्य जगतच नाहीयेस. तू समाजाच्या अपेक्षांचं आयुष्य जगतोस. मित्रांनो, रॉबिन शर्मा म्हणतात की आपल्यापैकी 90% लोक हे खोट्या आयुष्यात, लिव्हिंग अ लाय मध्ये अडकलेले आहेत. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, हे कर म्हणजे लोक नाव ठेवणार नाहीत. ती नोकरी कर, तिथे पैसा आणि सुरक्षितता आहे. आपण आपला खरा स्वभाव, आपली आवड मारून टाकतो आणि एका मुखवट्या मागे जगायला लागतो. डार हॉटेल बिझनेसमध्ये होता कारण त्यात पैसा होता, पण त्याचा आत्मा त्यात नव्हता. स्वतःला विचारा, तुम्ही आज जे काही करताय ते तुमचं पॅशन आहे की फक्त EMI भरण्यासाठी किंवा समाजाला दाखवण्यासाठी केलेली तडजोड आहे? जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही की मी एक खोटं आयुष्य जगतोय, तोपर्यंत बदलाची सुरुवात होत नाही. टप्पा 2, द चॉईस, निर्णयाचा क्षण. जेव्हा तुम्ही पहिल्या टप्प्यातून जाता आणि तो रिकामेपणा असह्य होतो, तेव्हा आयुष्यात डारसारखा एक क्रायसिस येतो. आजारपण, ब्रेकअप किंवा मृत्यूचा सामना येतो. हा क्रायसिस म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला दिलेला एक वेकअप कॉल असतो. इथे तुम्हाला एक कठोर निर्णय घ्यावा लागतो. एकतर तुम्ही परत त्या खोट्या पण सुरक्षित आयुष्यात जा, किंवा तुम्ही सत्याचा मार्ग निवडा. ज्युलियन डारला सांगतो, द पर्पज ऑफ लाईफ इज अ लाईफ ऑफ पर्पज. आयुष्याचा उद्देश हाच आहे की तुमचं आयुष्य एका उद्देशाने भरलेलं असावं. डार ठरवतो की काहीही झालं तरी तो आता जुन्या आयुष्यात परत जाणार नाही. तो सत्याचा मार्ग निवडतो. जेव्हा डार तो निर्णय घेतो तेव्हा तो 3ऱ्या टप्प्यात प्रवेश करतो. टप्पा 3, अवेअरनेस, जागृती. इथे डारच्या डोळ्यांवरची पट्टी दूर होते. त्याला जाणवायला लागतं की अरेच्चा, माझ्या भीती, माझा अहंकार, माझे राग हे सगळं खोटं होतं. या टप्प्यात तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या खऱ्या शक्तीची जाणीव होते. तुम्ही जगाला ज्या चष्म्यातून बघत होता तो चष्मा बदलतो. तुम्हाला समजतं की सक्सेस म्हणजे फक्त बँकेतला बॅलन्स नाही, तर सक्सेस म्हणजे शांती आणि स्वातंत्र्य. पण ही जागृती टिकवून ठेवणं सोपं नसतं. जुन्या सवयी परत मागे खेचतात. म्हणून येतो पुढचा टप्पा, टप्पा 4, रेझोल्यूशन म्हणजे संकल्प.
मित्रांनो, नुसतं समजून उपयोग नसतो, तर कृती करावी लागते. या टप्प्यात डार स्वतःशी एक घट्ट संकल्प करतो की परिस्थिती कितीही अवघड असली, लोक मला कितीही वेडं म्हणाले, तरी मी माझ्या खऱ्या मार्गावरून म्हणजेच धर्मावरून हटणार नाही. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागतं. जुलियन डारला एका बंदरावर घेऊन जातो आणि समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाकडे बोट दाखवून म्हणतो, "अ शिप इन हार्बर इज सेफ, बट दॅट इज नॉट व्हॉट शिप्स आर बिल्ट फॉर." म्हणजे जहाज किनाऱ्यावर सर्वात सुरक्षित असतं, पण जहाज किनाऱ्यावर उभं राहण्यासाठी बनवलेलं नसतं. ते महासागर पार करण्यासाठी आणि वादळांशी लढण्यासाठी बनलेलं असतं. मानवी जन्म या सुरक्षिततेसाठी नाहीये, तो काहीतरी भव्य म्हणजेच एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्यासाठी आहे. आता नीट लक्ष देऊ नये का, कारण आता डारच्या आणि मानवी आयुष्यातला सर्वात कठीण, सर्वात भयानक टप्प्याची सुरुवात होते. टप्पा 5, द डेझोलेशन, म्हणजे नैराश्य किंवा आत्म्याची काळरात्र. तुम्ही ठरवलंत की तुम्हाला तुमचं स्वप्न जगायचे, तुम्ही संकल्प केला, तुम्हाला वाटतं आता सगळं छान होईल. नाही. रॉबिन शर्मा म्हणतात, जेव्हा तुम्ही सत्याचा रस्ता निवडता तेव्हा ब्रह्मांड तुमची सर्वात मोठी परीक्षा घेतं. या टप्प्यात डारचं उरलेलं आयुष्यही कोलमडायला लागतं. त्याचे जुने मित्र त्याला वेड्यात काढतात, त्याच्या बिझनेसमध्ये नुकसान होतं. त्याला वाटतं, मी हा मार्ग निवडून खूप मोठी चूक केली आहे, यापेक्षा ते माझं पहिलं खोटं आयुष्यच बरं होतं. मी सगळं सोडून देऊ का? याला मानसशास्त्रात आणि अध्यात्मात द डार्क नाईट ऑफ द सोल म्हणजे आत्म्याचे काळरात्र म्हणतात. मित्रांनो, असं का होतं? कारण निसर्गाचा एक नियम आहे. नवीन घर बांधण्यापूर्वी जुनी आणि कमकुवत इमारत पूर्णपणे पाडावीच लागते. हा जो 5वा टप्पा आहे, हा तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाहीये, हा तुमचा अहंकार तोडण्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्ही जुन्या सवयी आणि विचारांमधून पूर्णपणे रिकामे होत नाहीत, तोपर्यंत तुमच्या आत नवीन ऊर्जा भरता येत नाही. जुलियन डारला समजावतो, जखमेतूनच प्रकाश आत शिरतो. जेव्हा तुम्ही या नैराश्याच्या टप्प्यात असाल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलंय, तेव्हा हार मानू नका, कारण रात्र सर्वात जास्त काळी असते ती पहाटे होण्याच्या अगदी आधी. हा टप्पा म्हणजे एक फिल्टर आहे. जे खोटे लोक आहेत ते इथून माघारी फिरतात, जे खरे योद्धे आहेत तेच या अंधारातून पुढे जातात. आणि डार हार मानत नाही, तो चालत राहतो. जो माणूस तो 5वा टप्पा पार करतो, जो त्या अंधारातही चालत राहतो, त्याला एक दिवस प्रकाशाचा किरण दिसतो. डार प्रवेश करतो 6व्या टप्प्यात. टप्पा 6, द इल्युमिनेशन म्हणजे साक्षात्कार किंवा प्रकाश. इथे डारच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात. त्याला सर्व गोष्टींचा अर्थ समजायला लागतो. माझ्यासोबत जो हॉटेलमध्ये तो जीवघेणा प्रसंग घडला, तो मला या आध्यात्मिक प्रवासावर आणण्यासाठीच होता, ही कृतज्ञतेची जाणीव त्याला होते. इथे तुम्हाला तुमचा स्वधर्म म्हणजेच धर्म और लाईफ पर्पज सापडतो. स्वधर्म म्हणजे काय? रॉबिन शर्मा म्हणतात, स्वधर्म म्हणजे तुमचं असं अद्वितीय कौशल्य ज्याची या जगाला गरज आहे, असं काम जे करताना तुम्हाला वेळेचं भानही राहत नाही. डारला त्याचा स्वधर्म सापडतो. आणि मग येतो प्रवासाचा अंतिम 7वा टप्पा. टप्पा 7, द ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन आणि उद्देशाची प्राप्ती. इथे डार पूर्णपणे एक नवीन व्यक्ती बनतो. तो आता फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगत नाही. जुलियन मॅन्टल त्याला शेवटचा आणि सर्वात मोठा धडा देतो. खरा उद्देश हा कधीच स्वतःपुरता मर्यादित नसतो. तुमचा स्वधर्म तोच असतो ज्यातून तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी मूल्य म्हणजेच व्हॅल्यू निर्माण करता. टू लिव्ह इन द हार्ट्स ऑफ अदर्स इज टू नेव्हर डाय म्हणजे इतरांच्या हृदयात जगणे म्हणजे कधीही न मरणे. जेव्हा तुम्ही समाजासाठी, जगासाठी काहीतरी देता, तेव्हा जग तुम्हाला दोन्ही हातांनी परत करतं. इथे डार एक यशस्वी पण सत्वशील नेता बनतो. तो हॉटेल बिझनेस चालवतो, पण आता पैशासाठी नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी. त्याने आपल्या नियतीला गवसणी घातलेली असते. मित्रांनो, आपण डार सँडरसन आणि जुलियन मॅन्टलच्या प्रवासातून मानवी आयुष्याचे ते 7 टप्पे पाहिले. रॉबिन शर्मा यांच्या डिस्कवर युअर डेस्टिनीने आपल्याला काय शिकवलं? 1. खोट्या मुखवट्यामागे जगणं थांबवा. 2. सुरक्षिततेच्या किनाऱ्यावरून आपलं जहाज अथांग समुद्रात ढकला. 3. जेव्हा अंधार आणि नैराश्य म्हणजेच डार्क नाईट ऑफ द सोल येईल, तेव्हा हार मानू नका, कारण तो तुमच्या परिवर्तनाचा काळ आहे. आणि शेवटी असा स्वधर्म शोधा जो या जगाचं भलं करेल. मित्रांनो, आपण जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. हे काही योगायोग नाहीये.
तुमच्या आत एक महान शक्ती दडलेली आहे, तिला बाहेर येण्याची संधी द्या. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला हाच एक प्रश्न विचारा की जर मला आज मरण आलं तर मी माझ्या मागे या जगात कोणती ओळख सोडून जाणार आहे. मी किती लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आहेत. हे पुस्तक खऱ्या अर्थाने एक दिशादर्शक होकायंत्र आहे. हा प्रवास सोपा नाहीये, पण तो प्रवास केल्याशिवाय या आयुष्याला अर्थही नाही. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, या 7 टप्प्यांपैकी सध्या तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. आणि हो, हा पॉडकास्ट तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आणि ज्यांना आयुष्यात उद्देश म्हणजेच पर्पज शोधायचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत स्वतःच्या आतला आवाज ऐकत राहा, संकटांना सामोरे जा आणि तुमची नियती शोधा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवन दर्शनासोबत. धन्यवाद आणि तुमच्या या आत्मशोधाच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.